नमस्कार, मी आरती अशोक धवन, नॅशनल कॅरम गोल्ड मेडलिस्ट. महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय भीम. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेल, आपल्या हक्काचं आपलं चॅनेल. आज महाराष्ट्र संध्याच्या यूट्यूब चॅनेलच्या आमच्या स्टुडिओमध्ये एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला आम्ही या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. या ठिकाणी आले सुप्रसिद्ध प्रवचनकार आणि बौद्धाचार्य आदरणीय दयानंदजी बगाडे गुरुजी. बगाडे गुरुजींच्या विषयी जर सांगायचं झालं तर बगाडे गुरुजी हे केवळ तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर सातत्यानं ते प्रवचनाच्या निमित्ताने लोकांमध्ये जाऊन वेगवेगळ्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करीत असतात. एक प्रवचनकार म्हणून, पितृतुल्य प्रवचनकार म्हणून दयानंदजी बगाडे गुरुजी यांचा संपूर्ण देशामध्ये नावलौकिक आहे. मी आपल्याला सांगेन, बौद्ध धम्माचं प्रवचन असेल, संत साहित्याचं असेल, कुराण शरीफ असेल, हदीस असेल, भगवद्गीता असेल, या धम्मपदाची व्याख्याने सातत्यानं गुरुजींनी देण्याचं काम उभ्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. आज अश्विन पौर्णिमेच्या निमित्तानं आदरणीय बगाडे गुरुजी महाराष्ट्र संध्याच्या आमच्या दर्शकांना आपलं प्रवचन देणार आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून आदरणीय बगाडे सर, बगाडे गुरुजी हे जशी धार्मिक प्रवचनं देतात तशीच अंधश्रद्धा असेल, अनेक विषयावर त्यांची प्रबोधनं असतात. आणि विशेष म्हणजे दयानंद बागडे गुरुजींच्या बाबतीत मी एका गौरवशाली गोष्टीचा उल्लेख करेन की भारतीय बौद्ध महासभा तथा द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था स्थापन केली. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या द्वितीय अध्यक्षपदी बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. आणि मला सांगायला आनंद वाटतो, 8 फेब्रुवारी 1974, लक्षात घ्या, 8 फेब्रुवारी 1974 साली बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी आदरणीय दयानंदजी बगाडे गुरुजी यांना भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य म्हणून सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी अधिकृतपणे त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे. ही अत्यंत आनंदाची आणि गौरवशाली अशी बाब आहे. मी महाराष्ट्र संध्याच्या आमच्या या स्टुडिओमध्ये आदरणीय बगाडे गुरुजी आलेले आहेत. मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि मी त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. आज महाराष्ट्र संध्याच्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मी पुन्हा एकदा आदरणीय बगाडे गुरुजींचं मनापासून स्वागत करतो. आणि आदरणीय बगाडे गुरुजी हे आमच्या महाराष्ट्र संध्याच्या यूट्यूब चॅनेलच्या, महाराष्ट्र संध्याच्या न्यूज पोर्टलच्या दर्शकांसाठी, युजरसाठी ते या ठिकाणी आपलं प्रवचन सुरू करते. नमस्कार.
नमो बुद्धाय जय भीम. जय भीम. वंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परम पूजनीय बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक लढ्यामध्ये, त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्धांच्या मानवतेच्या विचारावर चालणाऱ्या सर्व संतांचा, सर्व बहुजन नायक नायिकांचा मी इथे त्यांना मनपूर्वक अभिवादन करतो. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर प्रबोधनकार ठाकरे, वंदनीय प्रबोधनकार ठाकरे, त्याचप्रमाणे वंदनीय संत गाडगे महाराज, या सर्व मान्यवरांच्या चरणी पंचांग प्रणाम करतो. आज वर्षावासाचं समापन आहे. वर्षावासाच्या समापनाच्या निमित्ताने महाराष्ट्र संध्येच्या या परिवारामध्ये मला आपण आवर्जून पाचारण केलं आणि मला बोलण्याची संधी प्राप्त करून देत आहात. एका जागतिक चॅनलवरती आज माझा धम्माचा मी विचार मांडणार आहे. धम्माचा विचार आहेच आहे, परंतु तो विचार मानवतावादी पण आहे. तर जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से कारी. तर जल से पतला ज्ञान है, क्रोध, जल से पतला ज्ञान है, कौन भूमि से भारी. तर जल से पतला ज्ञान है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से कारी. बुद्ध म्हणाले, इतके आनंद ध्यान दे, मागेल जो तयाला धम्माचे ज्ञान दे. आचाराविण विचार वाया, व्यर्थ असे हे ज्ञान, बोध हा बुद्धाचा तो जाण. वर्षावासाच्या समाप्तीचं ज्याप्रमाणे आमचा हिंदू बांधव आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास साजरा करतात, त्याचप्रमाणे आमचे मुस्लिम बांधव रमजान साजरा करतात. तद्वत आमचे बौद्ध बांधव हे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिन्यामध्ये वर्षावास साजरा करतात. काय आहे हा वर्षावास, काय आहे हा रमजान, काय आहे हा चातुर्मास. तर या कालावधीमध्ये प्रत्येक प्राणीमात्राने, प्रत्येक मानव व्यक्तिविशेषानं आपल्या जीवनातले, आपल्या शरीरातले दुर्गुण दुराकार दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि त्याप्रमाणे आपलं जीवन समृद्ध करावं, असा याच्यामध्ये कटाक्ष आहे. आपल्यामधले सगळे दुर्गुण दूर करणं म्हणजे वर्षावास साजरा करणं. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत जे आमचे वारकरी संत बांधव जे काम करतात की आपल्यामधल्या एकाही दुर्गुणाला त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये वास होता कामा नये. आणि तसंच रमजानमध्ये किमान थुंकीसुद्धा घेऊ नये. त्या कालावधीमध्ये वाईटाचा विचार येता कामा नाही. असा जो काही मानवतेचा विचार, हे सर्व धर्मांचं सार जे मुळी व्यक्ती विशेषाच्या कल्याणाचा आहे, तो वर्षावासाचा समापन आज इथे महाराष्ट्र संध्येच्या या परिवारामध्ये मी इथं आगमन झालेलं आहे माझं, आणि मला त्यांनी आवर्जून पाचारण केलेलं आहे. याबद्दल मी महाराष्ट्र संध्येच्या परिवाराला शतशः आणि मनपूर्वक धन्यवाद देतो. तर बुद्ध म्हणाला, इतके आनंद ध्यान दे, मागेल जो तयाला धम्माचे ज्ञान दे. जो कोणी
धम्माचा विचार मांडतो, जो जो कोणी मागतो आहे त्याला त्याला धम्माचं ज्ञान दे, आणि नेमकं कशासाठी ज्ञान द्याय. तर याचा वैशिष्ट्य असं आहे की तथागतांनी मारसेनेवर विजय मिळवला, तथागतांनी मारसेनेवरती विजय मिळवला असं नेहमी सांगितलं जातं. पण नेमकी मारसेना म्हणजे काय, नेमका विषय म्हणजे काय, तर मारसेना म्हणजे असे आहे की आपल्याच मनावर, आपल्याच शरीरावर ताबा मिळवून आपल्यातले विकार दूर करण्याचं काम करणे म्हणजे मारसेनेवरचा विजय. या मारसेनेचा विजय तथागतांच्या कालापर्यंत जातो. जेव्हा साधना तथागत गौतम बुद्ध करत होते तेव्हा गौतम बुद्ध तथागत ते झालेही नव्हते. सिद्धार्थ गौतमाने जेव्हा साधना केली, साधनेच्या कालावधीमध्ये अनेक, जसं आपण दिवा पेटवला की दिवा विसता विसता तो मोठा भडका होतो आणि तो विसतो. विपश्यना ज्यांनी केलेली असेल त्या विपश्यना करणाऱ्यांना या गोष्टीचा अनुभव येईल. जेव्हा आम्हाला पहिली साधना दिली जाते, पहिली दीक्षा दिली जाते आणि आम्ही जेव्हा आमच्या विचारांच्यावरती विजय मिळवायला जातो तेव्हा आपले एक एक विकार बाजूला होताना जीवाची तगमग होते, तडफड होते. तद्वत अशा प्रकारचे मारसेनेची तथागतांच्या जीवनावरती फार मोठा प्रभाव पडला. ज्या विकारांना आपण मारसेना म्हणतो ते मारसेना नव्हे तर ते विकार आहेत. तथागत गौतम बुद्धांच्या काळामध्ये तीन महाल बांधले होते भगवान गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतमाच्यासाठी. आणि ज्या महान भदंतांनी सांगितलं की हे राजा सिद्धार्थ गौतम हे पुढे एकतर तपस्वी मुनिराज होतील किंवा चक्रवर्ती सम्राट होतील. आणि मग चक्रवर्ती सम्राट झालं तर ते ठीक आहे, पण जर मुनिराज होऊन गेले तर, साधू होऊन गेले तर मग एवढ्या ऐश्वर्याला, या राजेश्वर्याला वाली कोण. म्हणून राजा शुद्धोधनांनी 3 काळामध्ये 3 महाल बांधले होते. पावसाळ्याच्या काळामधलं एक महाल, उन्हाळ्याच्या काळामधलं एक महाल, तर हिवाळ्याच्या काळामधलं एक महाल. आणि तत्कालीन ती प्रथा परंपरा चालू होती. तर त्यावेळेला सिद्धार्थ गौतमांना आपल्या त्या राज्य पद्धतीच्या प्रमाणे सर्व दासदासींनी त्या सिद्धार्थ गौतमाला कसंही करून सांसारिक सुखामध्ये व्यस्त ठेवावं असा तो राजांचा मानस होता. परंतु त्या काळामध्ये त्या दासींना तथागत गौतम बुद्ध बळी पडले नाहीत. ही ती मारसेनेचा पहिला विजय. आणि अशा स्वरूपाचं आपण काय झालं की नेमकं आपण कोणत्या विषयावरती विजय मिळवला पाहिजे, कोणत्या संस्कारावरती विजय मिळवला पाहिजे. आणि तथागत गौतम बुद्धांनी जो बोध झाला तो तथागतांनी पहिला सांगितला. आपल्या माणसाला इंद्रियांना सुखवणारे चैनीचे पदार्थ. मग आपल्या शरीर सुखाला सुखवणारे चैनीचे पदार्थ कोणते, तर ऐशारामात राहणं, चांगला कपडा वापरणं, दिमाखदारी करणं, आणि ज्याने आपल्या मनाला सुख वाटेल, इंद्रियांना सुख वाटेल, अशा या इंद्रियांना वाटणाऱ्या सुखाचा आपण त्याच्यावरती विजय मिळवतो. ती सेना जी आली त्याला आपण सेनेचं रूप दिलं. मारंग ससेनंग महतिंग विजेत्वा संबोधी मागच्छी अनंत यानो लोकोत्तमोत्तम पणमामी बुद्धं, लोकोत्तमोत्तम पणमामी बुद्धं. तर अशा स्वरूपाचं पहिली जी सेना जी होती, पहिला जो विकार जो होता. आणि एक गोष्ट खरी की जो स्वतःच्या शरीरावरती विजय मिळवतो, जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो,
जो स्वतःच्या इंद्रियावरती विजय मिळवतो, जो त्या खरा म्हणजे मानसेनेचा विजय. तर मानसेनेचे पहिलं सेना कोणती होती? इंद्रियांना सुखावणारे पदार्थ, की जेणेकरून माणूस त्याच्यात व्यस्तता राहील. आणि या सेनेवरती तथागतांनी पहिला विजय मिळवला. त्या सेनेचं नाव आहे इंद्रियांना सुखावणारे चैनीचे पदार्थ. दुसरं आहे अरती. अरती वीरती पापा मज्जप्पानाच संयमो. तर अरतीचा अर्थ कंटाळा. करू बघू होईल जाईल. परीक्षा आली आणि महिनाभराची परीक्षा आहे, तर आपण आत्तापासून अभ्यास करू लागतो. पण अभ्यास तसा नसतो. शाळेमध्ये गेल्यापासून शेवटच्या परीक्षेच्या महिन्यापर्यंत तर तो सातत्याचा अभ्यास. तर सातत्याचा अभ्यास करणे म्हणजे उत्तीर्ण होणे. तर अशा प्रकारचा जो अरती जे आहे, कंटाळा आहे, कंटाळा करणे, तथागतांच्या काळामध्ये ही जी दुसरी सेना जी आहे कंटाळ्याची, अरतीची, ह्या आलेल्या संकटावरती तथागतांनी दुसरा विजय मिळवला. त्या सेनेचं नाव आहे कंटाळा, अरती. तर तिसरी सेना जी आहे तथागतांच्यावरती आलेली, ती म्हणजे तहानभूक. काय खाऊ, किती खाऊ. आपण वैद्यांकडे गेलो, डॉक्टरांकडे गेलो, तर डॉक्टर विचारतात काय बिघडलं, तर साहेब डॉक्टर पोट बिघडलं. काय बिघडलं, तर डॉक्टर डोकं दुखतं आहे. मग डॉक्टर विचारतात पोट साफ होतं. मग रात्री काय खाल्लं होतं, रात्री काय खाल्लं होतं इथे सापडलं की डॉक्टरांना आजार सापडतो. मग डॉक्टर निदान करतात, आजाराचं निदान करतात. काय निदान करतात, तर रात्री काहीतरी याच्या खाण्यामध्ये वाह्यात पदार्थ आला, अधिक काय खाणं झालं, पोट सरलं नाही. मग जेवण कसं खावं? पौष्टिक, पाचक आणि निस्सारक. माणसाच्या मळाला, पोटातल्या मळाला एक नैसर्गिक दुर्गंधी असते. म्हणून पौष्टिक खावं, पाचक खावं आणि निस्सारक, पोट सरलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारचं तिसरी जी सेना जी होती ती होती म्हणजे तहान आणि भूक. वाह्यात खाणं, कधीतरी भरपूर खाणं. एकदा सदावर्त म्हणजे सहस्त्र भोजनामध्ये दोघेजण मित्र गेले आणि भरपूर खाल्लं. एकाला तर उठवेच ना. दुसऱ्या मित्राने हात दिला आणि त्याला उठवतोय, तोही उठेना. मग ज्याने हात दिला तो मित्र म्हणाला, अरे जरा 2 बोटं तोंडात घाल आणि वांती करून टाक, वमन करून टाक, उलटी करून टाक. तो म्हणाला की जर का मला 2 बोटं तोंडात राहायची जागा असती तर मी 2 केळी नसती का खाल्ली. अशा स्वरूपाचं माणसाचं जीवन आहे. भरपूर खायचं, घरामध्ये जेवलेलोच आहोत, परंतु बाहेरसुद्धा जाऊन नको तेवढं खाणं आणि पोटाला अजीर्ण होणं. असंच जर का तथागत गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये जर केलं असतं तर ती तिसरी जी सेना जी होती तथागतांच्या समोर आलेली, ती सेना म्हणजे तहान आणि भूक. अशा या तिसऱ्या सेनेवरती तथागतांनी विजय मिळवला. आज आहे वर्षावासाची समाप्ती आणि या वर्षावाच्या समापनाच्या वेळेला आपण म्हणू की सुटलो बाबा एकदाचं प्रवचन. 3 महिन्याच्या विहारामध्ये सातत्याने जाणं, प्रवचन ऐकणं. कधी गुरुजी एकदा संगम शरणं गच्छामी म्हणतायत आणि मी माझा मार्ग मोकळा करतोय. कधी आपण संगम शरणं गच्छामी म्हणतायत. तर अशा स्वरूपाचं ही तिसरी सेना म्हणजे तहान आणि भूक. चौथी सेना आहे विषय आणि वासना. निसर्गाने सर्वांनाच नवनिर्मितीसाठी एक नैसर्गिक गुण दिलेला आहे. विवाह आपण का करतो? नीतिमान चारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी, नीतिमान आणि चारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी विवाह संस्थांची आवश्यकता भासते आणि म्हणून विवाह संस्थांची गरज भासू लागली.
विवाह जीवनातील एक अनमोल क्षण, 2 घराण्यांतील रेशमी ऋणानुबंध आणि एक संस्मरणीय योगायोग. माणूस आणि माणसाचं, माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं हे तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू मानलं जातं. नव्हे, सगळ्या मानवी जीवनाच्या केंद्रबिंदू मानलं जातं. आणि म्हणून विषय वासना जी आहे ती माणसाची नैसर्गिक भूक आहे, पण ती कितपत असावी, ती गरजेपुरती असावी. आणि त्या गरजेपुरती जी निसर्गाने निर्माण केलेली आहे त्याला योग्य तो न्याय देणे म्हणजे विषयावरती विजय मिळवणे. परंतु द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला आणि कडू कशाने तर संगतीने झाला. घरामध्ये पंचपक्वानाचं ताट आहे आणि तरी या पंचपक्वानाचं ताट जे माझ्या आईने माझ्या मातापित्याने आमच्यासाठी आणून दिलेलं आहे, तर ते घरचं पंचपक्वानाचं ताट असूनही माणूस जेव्हा बाहेर जातो, बाहेर खेळी ठरतो आणि तिथेच तथागत गौतम बुद्धांनी आम्हाला सांगितलं, कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि. आणि या चौथी जी वासना, चौथी जी सेना जी होती तथागतांच्यावरती आलेली, ती म्हणजे विषय वासना. ही विषय वासना जर का आरसपाणी सौंदर्य असलेली घरामध्ये यशोधरा, माता यशोधरेसारखं आरसपाणी सौंदर्य आणि सुकुमार गोंडस राजकुमार बालक असताना तथागतांनी आपल्या जीवनाचा सर्वसंग परित्याग केला आणि त्याच्यावरती त्यांनी विजय मिळवला. ही जी चौथी सेना जी आहे ती विषय वासना. विषय वासना वाजे वीणा अतृप्ती देताला. तर ही जी विषय वासना जी आहे त्या विषय वासनेवरती माणसाने विजय मिळवावा आणि हे तथागतांनी आपल्या आचरणाने सांगितलं. आचारावून विचारवाया व्यर्थ असे हे ज्ञान, बोध हा बुद्धाचा तो जाण. आपल्या आचरणातून तथागतांनी विषय वासनेवरती मग तथागतानं विजय मिळवला. तथागतांनी विष्ठा टाकावी, मलमूत्र त्यागावं, इतकं मोठं राजैश्वर्य त्याग केला आणि तथागत गौतम बुद्धांनी साधना केली. त्या साधनेच्या ही साधना करताना ज्या विकाराने तथागतांना ग्रासलं ती म्हणजे पहिली इंद्रियांची चैनीचं सुख, दुसरं म्हणजे आरती, तिसरं म्हणजे तहान भूक आणि ही चौथी जी आहे ती विषय आणि वासना. विषय वासनेवरती प्रत्येकाने विजय मिळवावा आणि आपल्या घरच्या माऊलीशी, घरच्या पतिराजाशी योग्य तो न्याय द्यावा आणि त्याला विषय वासना. आजच्याही काळात त्या सेना अद्याप कार्यरत आहेत. तथागतांच्यावरती आलेली 5वी सेना म्हणजे आळस. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. आळस कामाचा वैरी आणि झोप दारिद्र्याची सोयरी. आळस कामाचा वैरी आणि झोप दारिद्र्याची सोयरी. हवा म्हणाली की मी आज नाही वाहणार, सूर्य म्हणाला मी आज नाही उगवणार, चंद्र म्हणाला की मी आज नाही उगवणार, तर हे निसर्गाचं कालचक्र जे आहे ते चालत राहणार नाही. आणि म्हणून हा आळस जो आहे हा माणसाच्या जीवनाला बाधक ठरतो, मारक ठरतो, प्रेरक ठरत नाही. आणि हा आळस प्रत्येक प्राणीमात्राच्या म्हणजे नॉट इवन फॉर बुद्धिझम ओनली, बुद्धिझमचा तो काळ नाही, तर तो काळ आहे सर्वसामान्य माणसांना. आणि या आळसावरती रात गवाई सोई कर दिवस गवायो खाए, हीरा जन्म अनमोल था कवड़ी मोल गवाए. रात गवाई सोई कर दिवस गवायो खाए, रात गवाई सोई कर दिवस गवायो खाए, हीरा जन्म अनमोल था कवडी मोल गवाए. तर ह्या आळसाच्या पोटी रात्र झोपून काढली, दिवस जेवून काढला आणि हिऱ्यासारखं अनमोल असलेलं जीवन हे आपण मातीमोल केलं, व्यर्थ घालवलं तर ते आहे
आळसाने करू बघू, सकाळी उठल्याच्या नंतर अजून वेळ आहे. आळशाला कधी गंगा प्रसन्न होणार नाही. असो काळी की तांबडी अन्न उपजवी माती, वशे श्रमात श्रीमंती श्रम माणसाच्या हाती. आणि म्हणून आज जे शेतकरी बांधव जे सातत्याने लढत आहेत, तर त्यांनी जर का शेतामध्ये आपला घाम गाळला नाही तर सोन्याचं पीक येणार नाही. आणि म्हणून तथागतांच्या जीवनामध्ये जो आळस नावाचा जो भाग जो होता, जी सेना जी होती ती सेना त्याही काळामध्ये होती, आजही तशीच आहे. म्हणजे ही कालातीत आहे असा माझा दावा आहे. माझा दावा नाही, तो तथागतांचं मत आहे की आळसावरती माणसाने विजय मिळवला पाहिजे. आणि हे तत्त्वज्ञान तथागतांचं चिरकालीन तत्त्वज्ञान आहे. सर्व धर्मात ते सामावलेलं आहे. आणि तसंच माणसाला भीतीचा जी शंका जी आहे, ही 6वी सेना जी आहे, भीती डर, डर के आगे जीत है. थांबला तो संपला, खचला तो संपला. सुरुवात तर करून बघ. कौन म्हणतो की विजय मिळणार नाही? कौन कहता है कि आसमान में सुराग हो नहीं सकता? कौन कहता है कि आसमान में सुराग हो नहीं सकता? एक पत्थर तबीयत से उछालो तो यार. मी घरातून बाहेरच पडलो नाही. काही लोकांना वर्तमानपत्रामध्ये आलेल्या दैनंदिन राशी भविष्याचं वाचन करून मग बाहेर पडतात. पण शिवाजीराजाने कोणत्याही प्रकारचं, राजाराम महाराज उपडी जन्माला आले. शिवाजीराजा म्हणाला की आता काहीतरी हे अपशकून असेल. भविष्यकर्त्याने सांगितलं हे अपशब्द असेल, काय अपशकून असेल. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की नाही, हे जे अंधश्रद्धा आहे ही पालती करण्यासाठी राजाराम महाराज उपडे आलेले आहेत. इतका दुर्दम्य आत्मविश्वास छत्रपती शिवाजी राजांचा, हा दुर्दम्य आत्मविश्वास. जर का भीती जर असती, गुरिल्ला युद्ध, गनिमी कावा जो शिवाजीराजांनी लढला तो नेहमी अंधारातच झाला. पण आमची माऊली नको नको अंधारातून आपल्या बाळाला काहीतरी अपशकून होईल अशी म्हणते. तर ते जो आहे, हे जी भय जी आहे, डर आहे, या त्या भीतीमुळे माणूस खचतो. आता मध्यंतरीच्या कालावधीत जो कोरोना जो आला, हा कोरोना जो आहे, अर्ध अधिक जग, जवळजवळ 3/4 जग हे माणसाच्या भयापोटी मेलेलं आहे. आणि तुमच्या माझ्या शेजारी पण असं काहीतरी अपघात घडलेला असेल. तर ही जी भीती जी आहे, या भीतीच्या पोटी ब्रह्मराक्षसी नावाची जी म्हण जी पडली, भीतीपोटी ब्रह्मराक्षस ही जी म्हण जी पडली, ते त्याचं द्योतक आहे. ही 6वी जी सेना जी होती त्या काळात ती तशी होती. विषयाचं सूत्रच मुळे असं आहे की तथागतांचा मारसेनेवर विजय काल, आज आणि उद्या. आजच्या या वर्षावासाच्या समापनाच्या निमित्ताने, अश्विनी पौर्णिमेच्या समापनाच्या निमित्ताने मी सातत्याने या गोष्टीचा असा विचार करतो की ही जी संकट आहेत, ही संकटं सातत्याने येत राहतील. पण संकटाचा सामना करण्यासाठी माणसाने सक्षम झालं पाहिजे. खिशामध्ये 5 रुपये नसतील तर मी मान्य करतो, खिशामध्ये 4 आणे नसतील तर मी मान्य करतो. पण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाला विचारांची गरिबी, वैचारिक गरिबी मला सहन होत नाही. आणि ते सांगण्याचं मोटिवेशनल जो नापास झालं त्याचं, पास झालं त्याचं पण कौतुक करणारच रे. पण जो नापास झाला त्याचं काय? जो थांबलाय, खचलाय. आणि म्हणून त्या खचलेल्या माणसाला म्हटलं पाहिजे की झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, डर के आगे जीत है. तर अशा स्वरूपाचं या भीतीवरती भगवंताने, तथागतांनी आपल्या स्वबलावरती, धम्मबलावरती, विज्ञानाच्या बळावरती, त्याच्यावरती ते भीतीवरती विजय मिळवला. आपण 7वी सेना जी आहे ती शंका आणि कुशंका. पुन्हा आलं एकदा, होईल का, जाईल का, केलं तर यश येईल का, आपल्याला धंदा करायचा आहे, बिझनेस करायचा आहे,
यश येईल का, हे अपयश येण्याच्या भीतीने उद्या गवत उगवलं पण त्याला कापलं जाईल म्हणून तो उगवणार नाही का, जाळलं जाईल म्हणून ते उगवणार नाही का, त्याला उगवावंच लागेल. ही शंका कुशंका जी मनामध्ये आहे ती शंका कुशंकासुद्धा माणसाच्या जीवनाला खच्ची करते. आणि हे खच्चीकरण थांबवण्याचं काम तथागत गौतम बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी केलं. अशा स्वरूपाचं ही जी 7वी सेना आहे शंका आणि कुशंका. 8वी सेना आहे. 8वी जी सेना जी आली तथागतांच्यावरती, लाभ आणि सत्कार. सिद्धार्थ गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली आणि मग किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला. आणि मग त्यांनी विचार केला की मी सांगू कोणाला, तर नाही, हे चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देव मनुष्यानं देसेत भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मध्ये कल्याणं पर्यवसान कल्याणं सब्बत्थ सात्थं सव्यजनं केवल परिपूर्णं परिशुद्धं ब्रह्मचर्यं पकासेथ. तथागत म्हणाले की मी हा आनंद झालेला आहे. सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाचा धम्म आहे. माणूस आणि माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं हे तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. आणि मग ते तथागत गौतम बुद्धांनी या ज्ञान सांगितल्याच्यानंतर पहिलं प्रबोधन केलं ते आषाढी पौर्णिमेला. आज आपण अश्विनी पौर्णिमा साजरी करतो आहोत. पहिलं प्रबोधन केलं ते आषाढी पौर्णिमेला आणि पंचवर्गीय भिक्खूंना तथागत गौतम बुद्धांनी पहिलं ज्ञान दिलं. अशा वेळेला लाभ आणि सत्कार, पाया पडणं, हार तुरे घेणं, पुष्पगुच्छ घेणं, शाल घेणं हे तथागत करीत बसले नाहीत. त्या काळापासून वयाच्या 80व्या वर्षापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तथागत गौतम बुद्ध आपल्या जीवनाचं प्रत्येक सार हे सांगत गेले. वाटेत कोणी भेटलं आणि सत्कार केला तर ते स्वीकारत नव्हते, कारण हे काम महत्त्वाचं नाही आहे. काम आहे प्रबोधनाचं. माणूस शहाणा झाला पाहिजे. शेवटचा माणूस जोपर्यंत प्रगल्भ होत नाही, सक्षम होत नाही, तोपर्यंत माझं कार्य संपन्न होणार नाही. अशा प्रकारच्या 8 सेनेवरती त्या सेना अशा फक्त शस्त्र घेऊन लढाई करून आलेले नाहीत. म्हणून तथागत गौतम बुद्धांना आद्य क्रांतिकारक मानलं जातं. तथागत गौतम बुद्ध ही आद्य क्रांतिकारक कसे, तर माणसामधल्या असलेल्या विकारांच्यावरती त्यांनी विजय मिळवला. त्याची पहिली सेना होती इंद्रियांना सुखवणारे चैनीचे पदार्थ, दुसरी सेना होती कंटाळा, तिसरी तहान आणि भूक, चौथी होती विषयवासना आणि 5वा होता आळस, भीती, डरपोकपणा, खचून जाण्याचा शंका कुशंका आणि शेवटची होती लाभ सत्कार. या लाभ सत्कारांना तथागत गौतम बुद्ध बळी पडले नाही. ही 8 विजय तथागतांनी मिळवले आणि मारविजय म्हणजे स्वतःच्या जीवनावरती मिळवलेला विजय असं याचं सूत्र आहे. आजच्या या निमित्ताने मी आणखी एका गोष्टीकडे वळतो आहे आणि समारोप करतो. इथे बसलेल्या ज्या माझ्या मायमाऊल्या आहेत त्यांच्यासाठी हे प्रबोधन आहे. एक गर्भारवाशी माऊली अडली होती दवाखान्यात. डॉक्टरांनी विचारलं, तिच्या पतिराजाने विचारलं, बघा दोघांपैकी एकच निर्णय काय तो करू, आपण दोघांपैकी काहीतरी एक निर्णय करू. डॉक्टर म्हणाले, बोल तुला काय आहे. तो म्हणाला की डॉक्टर मला बाळ होईल पण माझी पत्नी वाचली पाहिजे. तिच्या सासू सासऱ्याने विचारलं, तुमचं काय म्हणणं आहे. मी आम्हाला मुलं बाळं होतील, माझ्या सुनेला मुलं बाळं होतील पण माझी सून वाचली पाहिजे. इतक्यात तिचे आईवडील पण आले. पहिल्या बाळाचा आनंद म्हणजे काय अवर्णनीय असतो ना. तिचे आईवडील पण आले. त्यांनी डॉक्टरांनी आईवडिलांना विचारलं, बोला तुम्हाला काय हवं आहे. डॉक्टरही म्हणाले की आम्हाला आमची लेक हवी. पण भूल देईपर्यंत डॉक्टरांनी त्या मुलीलाही विचारलं,
गरोदर माऊलीला पण विचारलं, बोल माऊली तुझं काय म्हणणं आहे? तर ती गरोदर आई म्हणाली, डॉक्टर माझं काय झालं तर चालेल, पण जगलं पाहिजे माझं बाळ. म्हणजे प्रत्येक क्षण आई ही बाळासाठी जगते. आणि म्हणून करुणेचे रूप आई, निशब्द स्तूप आई, ही डॉक्टर विठ्ठल शिंदे जे दलित साहित्याच्या पहिल्या एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, विद्वान पंडित आहेत ते, आणि त्यांची ती कविता आहे, करुणेचे रूप आई, निशब्द स्तूप आई, चंदनाचा लेप आई, तू जळता धूप आई, संस्कृतीचे सार आई, दुधाची धार आई, सुंदर विचार आई, प्रेमळ प्रहार आई. प्रेमळ प्रहार म्हणजे आई बाळाला कधीतरी अनुशासनासाठी रागावते, कधी मारते सुद्धा. तर संस्कृतीचे सार आई, दुधाची धार आई, दुधाची धार आई, सुंदर विचार आई, प्रेमळ प्रहारही आहे. शिलाचा साज आई, शिलाचा साज आई, शिलाचा साज आई, श्रमांचा ताज आई, श्रमाचा ताज आई. सातत्याने घरातल्या घरामध्ये एक माऊली, जवळजवळ प्रज्ञावान मंडळी सांगतात की आई 64 किलोमीटर चालते. तर श्रमाचा ताज आई, शिलाचा साज आई, श्रमाचा ताज आई, स्वतः ग्रंथराज आई. जगात कुठल्याच ग्रंथाला हात लावण्याची गरज नाही. जितकं आईकडून शिकायला मिळतं ते स्वतः ग्रंथराज आई, श्रमाचा शिलाचा साज आई, श्रमाचा ताज आई, स्वतः ग्रंथराज आई आणि राणी बेताज आई. घरातली सर्वात राणी म्हणजे राणी बेताज आई. तिला कुठला ताज लावण्याची गरज नाही, तिला कुठला शिरमुकुट घालण्याची गरज नाही. तर राणी बेताज आई, जन्मदात्री आई, युगनिर्माती आई, जन्मदात्री आई, युगनिर्माती आई, देवाच्या वरती ही आई आणि बाळाला घडविते ती आई. इथे कवी विठ्ठल शिंदे म्हणतात की विसोबा घडविते आई. तिथे आता मी प्रवचनात सांगतो म्हणून मी सांगतो की बाळाला घडवते तिच्या आई. जगायचं बाळासाठी, करायचं ते बाळासाठी, जीव झिजवायचा तो बाळासाठी. आणि म्हणून आईचं महत्त्व सांगून ह्या सगळं जे आहे हे आजच्या या वर्षावासाच्या समापनाच्या निमित्ताने मला आज इथे महाराष्ट्र संध्येच्या या परिवाराने मला पाचारण केलं आणि मी आपलं प्रबोधन करू शकलो याच्याबद्दल मला धन्यता वाटते. महाराष्ट्र संध्येच्या परिवाराचं मी मनःपूर्वक आभार मानतो आणि इथे माझं प्रबोधन थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. नमस्कार, मी आरती अशोक धवन, नॅशनल कॅरम गोल्ड मेडलिस्ट. महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेल, आपल्या हक्काचं आपलं चॅनेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.